दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुख्यालयासमोर असलेल्या सिग्नलवर एका आंदोलकाने त्या सिग्नलवर चढून भगवा ध्वज फडकवलाय। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत। अशातच काही आंदोलकांकडून जीवाची पर्वा न करता अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून सरकारचं लक्ष त्यांच्यावर कसं येईल अशा पद्धतीचे काही वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत। अशातलाच हा व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या मुख्यालयासमोर जे सिग्नल आहे त्याच्यावर चढून आंदोलन करतायत, भगवा झेंडा फडकवतात आणि आणखी काही दृश्य क्रिकेट देखील ते तिथे खेळतायत। शांततेच्या मार्गाने आंदोलन करा असं मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतायत, त्याचं पालन एकीकडे होताना दिसतंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, तुम्ही तिथेच आहात, सकाळपासून सगळे अपडेट्स तुमचे सुरू आहेत। मराठा आंदोलक जे आहेत ते तिथे क्रिकेट खेळताना दिसतायत, भगवा ध्वज फडकवताना दिसतात, आणखी काय सांगशील? खरं तर काय झालंय, तिसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि आतमध्ये 5000 लोक थांबू शकतात, बाकी सगळे लोक थांबू शकत नाही। ही सरकारनेच घातलेली अट आहे आणि त्यामुळे सगळे आंदोलक जे अधिकचे आंदोलक आहेत ते समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या समोरच्या चौकामध्ये आलेले आहेत। काही क्रिकेट देखील खेळताना आपण बघतोय, कोणी भगवा ध्वज फडकवण्यासाठी सिग्नलवर चढतंय, गाड्यांवर लोक उभे आहेत, कुठे गाड्यांवर साऊंड लावले जात आहेत, कुठे हलगी वादन केलं जात आहे आणि मनोरंजनासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी किंवा सरकारचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, आपल्याकडे खेचण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करताना पाहायला मिळतात। तिसरा दिवस आहे, आंदोलन सुरू आहे। आंदोलन आता अधिक तीव्र करण्याचं आवाहन केलेलं आहे। जरांगेंनी देखील तशा पद्धतीचं वक्तव्य केलंय। त्यामुळे आता लोक फक्त आम्ही आहोत तेवढेच नाही, प्रत्येक घरातला एक व्यक्तीच नाही तर आता आपल्या घरातले इतर कुटुंबीय देखील इथे येणार असं या सगळ्या आंदोलकांकडून सांगितलं जात आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधून मराठा बांधव इथे आलेले आहेत आंदोलनासाठी आणि आज रविवार आहे। रविवार असल्यामुळे इतर वाहतूक मंदावलेली असते किंवा आस्थापनं बंद असतात, पण उद्याचा दिवस कार्यालयाचा पहिला दिवस असणार आहे आणि कार्यालयात किंवा आस्थापनांमध्ये येणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर असणार आहेत। त्यामुळे या सगळ्याचा मोठा परिणाम जाणवू शकतो, कारण ही दृश्य फक्त इथलीच नाही आहेत तर मुंबईची जीवनवाहिनी जी इथवर मुंबईकरांना घेऊन येते, मग अगदी कर्जत खोपोलीपासून ते विरारपासून सगळीकडून ती इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स किंवा या परिसरामध्ये या सगळ्या जीवनवाहिनीमधून किंवा रेल्वेमधून लोक येत असतात। पण तिथे रेल्वे स्थानकावर देखील मोठ्या संख्येनं सगळे मराठा बांधव थांबलेले आहेत। तिथे देखील अशाच पद्धतीनं कुठे हलगी वाजवली जाते, स्पीकर लावले जात आहेत, नाचगाणं सगळं सध्या सुरू आहे, जल्लोष केला जातोय। क्रिकेटचा सध्या आनंद देखील काही मराठा बांधव घेताना आपण बघतोय आणि अशाच पद्धतीचा सगळा माहोल या सगळ्या परिसरात, म्हणजे अगदी मेट्रो सिनेमा, CP ऑफिस ते मागे आपण गेलो तर JJ पूल तिथपर्यंत आणि पुढच्या बाजूला देखील GPOच्या कार्यालयापर्यंत अशाच पद्धतीने सगळी गर्दी आणि पूर्ण जाम झालेलं आहे। पोलिसांनी आणि मनोज जरांगेंच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा सहकाऱ्यांनी देखील या सगळ्या मराठा बांधवांना आवाहन करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुमची वाहनं इथून बाजूला करा, रस्ते मोकळे करा, जेणेकरून जे बाहेरून येणारे लोक आहेत किंवा निदान आपल्यासाठी अन्न घेऊन येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी रस्ता मोकळा राहील। पण लोक ऐकत नाही आहेत, कारण थोड्या वेळानंतर दुसरे आंदोलक इथे येतात आणि मग त्यांच्याकडून रस्ता पूर्णपणे अडवला जातो, वाहनं सगळी मध्ये आणली जातात। या सगळ्यामध्ये वाहतूक कोंडी प्रचंड होते। काही लोकांकडून आपण बघतोय इथे क्रिकेटचा आनंद लुटला जातोय, कारण वेळ घालवायचा आहे, सरकारला आपल्याकडे सरकारचं आपल्याकडे केंद्रित करायचं आहे। या सगळ्या प्रयत्नांसाठी किंवा या सगळ्यासाठी हे प्रयत्न आहेत किंवा यासह आता पाहूयात महाराष्ट्र विशेष। नमस्कार, मी विशाल परदेशी। महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, सरकार जनतेकरता असे कोणते निर्णय घेते जे जनतेला माहीत असणं आवश्यक आहे आणि तेच सगळे वेगवेगळे निर्णय आणि घडलेल्या घडामोडी आपण बघणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये। चला सुरुवात करूया। कोकणात जाण्यासाठी ट्रेन आणि बसचं बुकिंग पूर्ण क्षमतेनं भरल्यानं चाकरमान्यांची चिंता वाढली होती। मात्र यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 367 अधिक रेल्वे फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे कोकणवासियांच्या गणेश उत्सवाचा प्रवास सुकर झाला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसंच गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोकणवासियांना विशेष भेट असल्याचंही त्यांनी म्हटलं। 367 ट्रेन रेकॉर्ड इतक्या मोठ्या प्रमाणात या ट्रेन्स आपल्या कोकणवासियांना
पुढली घडामोड अशी की राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील 10 गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे। याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास 3500 गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून गावात सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं सातनौरी गावात सुरू झालेला देशातील स्मार्ट आणि इंटेलिजंट गावाचा शुभारंभ हे क्रांतिकारक पाऊल असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। आता पाहूया छत्रपती संभाजीनगर शहराला पुढील 25 ते 30 वर्षांसाठी शाश्वत आणि सातत्यपूर्ण पाणी पुरवठा करणारी योजना अंतिम टप्प्यात आहे आणि या योजनेतील उर्वरित कामंही वेळेत पूर्ण करून शहराला 365 दिवस पाणी पुरवठा करता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील एक महत्त्वाचं शहर आहे। मॅन्युफॅक्चरिंग हब बनत असून औद्योगिक संधी वाढत आहेत आणि त्यामुळे पायाभूत सुविधा देणं गरजेचं आहे आणि याच उद्देशानं पाणी पुरवठा योजनेतील उर्वरित कामं जलद गतीनं पूर्ण केली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आता बघूयात एक विशेष बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला। मुंबई ते नांदेड हे 610 किलोमीटरचं अंतर 9 ते 9.5 तासात पूर्ण होणार आहे। पूर्वी जालन्यापर्यंत धावणारी वंदे भारत आता नांदेडपर्यंत जाते आणि या रेल्वे गाडीची क्षमता 500 वरनं 1440 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तसंच गाडीचे डबे 8 वरनं 20 पर्यंत वाढवण्यात आले। महाराष्ट्र विशेषमध्ये पुढली बातमी अशी आहे की शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दीर्घकालीन नियोजन आणि उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करा। पुढील 50 वर्षांचा विचार करून प्रकल्प राबवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। शहरांमधील मलनिस्सारण, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांसाठी फक्त आजचा नव्हे तर पुढील पिढ्यांचा विचार करून नियोजन करा असं देखील त्यांनी म्हटलं। महाराष्ट्रातील शहरी भागांच्या पायाभूत विकासासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड अंतर्गत आराखडा तयार करण्यात आला आणि या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पुढे पाहूया ठाणेकरांचा मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे। डिसेंबरपासून मेट्रो सेवेत येईल आणि यामुळे ठाणेकरांचा सुकर आरामदायक प्रवास सुरू होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तसंच ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटकाही होणार आहे। ठाणे मेट्रोचं काम जलद गतीनं सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली। आता पाहूयात बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई इथं 1150 खाटांचं सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावं। स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचं काम दर्जेदार पद्धतीने करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या। मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हावी असंही त्यांनी म्हटलंय आणि या महाविद्यालयासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं देखील आश्वासन अजित पवार यांनी दिलंय। पुढे पाहूया धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लवाद स्थापन करून प्रकरणनिहाय फेर सर्वेक्षण करावं आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून द्यावा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। राज्य किंवा केंद्र सरकारच्या प्रकल्पासाठी शेतजमीन दिल्यानंतर विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना भूसंपादनाचा जास्तीत जास्त दर मिळवून देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। फळबागांची जमीन असल्यास त्यानुसार दर मिळावा असे निर्देश देखील त्यांनी दिलेत। पुढली घडामोडी सांगलीमधनं सांगलीमधील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून पावलं उचलली जात आहेत। आरसीपी वाहन, दामिनी पथक, बेकर मोबाईल या वाहनांवर अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत। राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री त्याचबरोबर संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं। हा कॅमेरा जो आहे तो 360 अंशांमधनं फिरणार असल्यानं महत्त्वाच्या घटनेचा रिअल टाइम डाटा मिळण्यास मदत होईल।